हाय गाईस, कशा आहेत तुम्ही? मजेत असाल? मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इकडं बसलेलं आहे शुभम. आज शुभमने आम्हाला खूप हॅप्पी केलेलं आहे. हॅप्पी का केलेलं आहे याचं रिझन सांगणार आम्ही, पण आता नाही. हां, सांगायचं? सांग. नको, थोड्या वेळाने. तर इकडं रिद्धी सिद्धीचं चालू आहे. आताच मी रील्स काढले. खूप मेहनत घेतली. खूपच मेहनत लागते रील्स काढायला. खूप मेहनत म्हटलं, घडी एकच व्हिडिओ कंटिन्यू 4-5 वेळा काढावा लागतो. स्टेप बरोबर बसायला, गाण्याचं शब्द बरोबर जुळायला खूप मेहनत आहे. प्लीज ज्यांचे कोणाचे रील्स असतील तर प्लीज लाईक करत जा. एक लाईकने काहीच होत नाही. खूप मेहनत घेतात, कारण की ते रील्स वगैरे काढायला असं वाटतं तुम्हाला काय भरपूर एकच साडीवरती व्हिडिओ आहे, पण भरपूर आहेत. काय 5-5 मिनटात काढत असतील नाही. पण बघा, मी 7 वाजेची व्हिडिओ काढत होती, तर आता बरोबर 9:30 वाजून गेलेले आहेत. भरपूर मेहनत असते रील्स काढायला. तर प्लीज कोणाचे बी रील्स राव, माझे राव, कोणाचे इतर राव, तर प्लीज लाईक करत जा. तर आम्हाला कसं रील्स काढायला थोडं मोटिवेट भेटतो व नाही आपल्याला कोणी तर पसंत करतं असं वाटतं आपल्याला. इकडं रिद्धी सिद्धीचं चालू आहे. बुकं भेटले असताना बुकांना कवरं लावता येते, नावं लिहितायत, ते बुकांवरती. कवर बी लावलेत तिने. त्यांना काही जास्त दाखवत नाही मी. त्याचं चालू आहे कवर लावायचं काम. नाही तर मग इथं येते ते बाबा 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 बघ चालून जाते. माझा व्हिडिओ ज्या मुद्द्याला आहे तो साईडलाच होऊन जातो, वेगळाच व्हिडिओ लिंगून जातो. त्यामुळे आमचं आहोचं दुखतंय डोकं. आहो आ पहिला एकदा चाय पिऊन झालेली आहे. आता वापस दुसरीदा चाय प्यायचं आहे म्हणून सांगते. माझं डोकं दुखतं आहे आणि त्यांचं ऐकून तर माझं सुद्धा डोकं दुखायला लागलेलं आहे आता. दूध मागवा. दूध. हे बघा, आज मी साडी माझी मम्मीने आणलेली वेअर केलेली आहे. त्याचं ब्लाऊज काही शिवलं नाही, पण मी याच्यावरती मॅच होतो तिथं घालून घेतली मी रील्स काढायला. आता व्हिडिओ काढले. हां ना, खूप वेळ घेतला ना आज. खूप घडी पण भरपूर होते. हां, त्याच्याने पुन्हा चुप पुरे केस बघा माझे पुरे घामाचे झालेले आहेत. पुरे केस हे झालेले आहेत. असं वाटतं कधी वरती भांडणार कधी नाही, असं झालेलं आहे. दीक्षा भूमीचे बुक घेऊन आले शाळेतून, एकटी गेलेली. आज झालं सीन असा की रिद्धी सिद्धीचे बुकं घ्यायला गेली मी. म्हटलं शाळेत त्यांना सोडलं. त्यांची बुकं वगैरे घेतले. याचं काय होतं तर याला वेळ लागला, तर मग तिथं थांबली मी. व्यवस्थित त्यांचे बुकं वगैरे घेतले, पैसे वगैरे पेड केले आणि घरी आली आणि फक्त कपडे काढले, दुसरे कपडे घातले आणि शुभमने बी चेंज केला आणि त्याला ट्युशनला पाठवलं मी. लगेच टीचरचा फोन आला, काय तिला ताप आलेला आहे, तिला परत घेऊन जावा तुम्ही. एवढं टेन्शन मला मी अरे आत्ताच आली मी आणि आमची शाळा अशी जवळ बी नाही. कम से कम अर्धा तास जातो यायला, अर्धा तास जायला, आता 1 तास कंप्लीट लागतो. तर एवढं टेन्शन आलं, अरे आत्ताच मी दमून आले, आता करू काय. हाय बी तर कोणीच नाही बाजूला का काय, कोणाला सांगणार तर माणूस घेऊन येणार. तर मग मी यांना कॉल केला, माझ्या दिमागात आलं, कारण की आज 3 वाजेपर्यंत सुट्टीत. यांना बोलली प्लीज काय बी करू तुम्ही ना, मी खूप थकलेली आहे, तुम्ही सुट्टी घ्या आणि तिला तिकडून शाळेतनं घेऊन या. मग हे म्हणे बघतो म्हणे मी 2:30 वाजता. हां, आज सिंगिंगवाले बी सर येणार होते, तिथं चालू होतं. मग मला सिंगिंगमधनं काढून टाकणार, एवढे खाडे करणार. 1 दिवस अगोदर बी ती गेलेले नव्हते. दोघं, भूमीचं सिंगिंग बी आहे आणि डान्स बी, आणि दीक्षाचं खाली सिंगिंग आहे. घेतायत, तिला बी घेताय डान्समध्ये.
तर मग तिचं चालू होतं मग मी सिंगिंगवाले सर येणार मग ते कट करून देतील मला प्लीज मला पाठव शाळेत पाठव. ती रडायला लागली आणि 5 वाजेची उठून बसलेली होती मी यांचा डबा करायला उठली तसं. सकाळी माझ्या हां दोघी जणी उठल्या त्यांना असं वाटलं पाठवणार नाही तिला ताप होता आतून. मग फायनली ती शाळेकडे गेली आणि वर्गात ते थोडं AC वगैरेचे इकडे घेऊन जातात ना त्यांना तर मग तिला ताप आला मग टीचरने कॉल केला मग बरं झालं हे गेले. आल्यावर दुपारी दवा पाणी दिलं मस्त. हां मग येताना औषध बी घेऊन आले आता थंड झालेलं आहे तिचं अंग खेळते मस्त. तर पण रात्री परत झोपताना हां एक टाइम माझं औषध पाजून देऊया. पण मग एवढंच असं मन उडून जातं बा आता काय आहे काय नाही. तापात पण शाळेचे खाडे करायला मागत नाही ती. हां त्यांना शाळा नाही पाहिजे. करणार. ती म्हणतात घरात बसून काय करणार आम्ही फक्त मोबाईल बघणार मोबाईल बघून बोर होऊन जातो प्लीज मम्मी शाळेत जाऊ द्या तेवढीच मस्ती करायला भेटते शाळेत. त्यामुळे मी बी बोली चल बोली पाऊस बी नाही काय नाही सोडून येते बोली मी बी घरात बसून काय करणार बोली म्हणून त्यांना घेऊन गेलेली. पण मग टीचर आणि तिची टीचरची बी तब्येत खराब आहे तर टीचर पण नाही आली. तिची हां टीचर होती आज. आज दुसरी टीचर होती मग ती टीचरने कॉल केला प्लीज आके लेके जाओ. तिच्यामुळे मी तिला पण घेऊन आलो. हां मग मी यांना बोलली रिटर्न ऑफिस 1 घंट्याने 5:30ला शाळा सुटणारच आहे. मुलीमुळे दीक्षाला पण घेऊन हां आलो. मग दीक्षाला घेऊन आली तर ती रडायला लागली हिच्यामुळे मला का घरी घेऊन चालले हिच्यामुळे मला का घरी घेऊन चालले. परत 1-1.5 तासाने हां मग असं झालं आज खूप सीन म्हणजे एकदम वाईट झालेला आमच्यासोबत. म्हटलं कळतच नव्हतं नेमकं काय करायचं काय नाही. मग थोडं काय ताप वगैरे आला ना शक्यतो मुलांना ज्यांची शाळा लांब आहे त्याने घरीच ठेवावे नाही तर माणसं आमच्या वाणी होतं परत जावं. मी तर कधी गेली असती ना आजूपर्यंत 1 जागेवरनं उठली नसती एकाच जागेवरती बसून राहिली असती. पण खूप पाय दुखतात. आणि शुभमची खुशखबर मी बोललेली ती आहे. शुभम सांग. हां शुभमला भेटलेली ट्रॉफी म्हणजे इकडं ठेवलेली आम्ही मस्त. तर शुभमला भेटलेली ट्रॉफी तर त्याला ना शब्द मतलब तो कधींचा कबड्डी खेळत होता खालती बस कधींची त्याची कबड्डी चालू होती तर कबड्डीमध्ये मग आज त्यांचा पेपर होता एक्झाम होता तर त्याच्यामध्ये त्याला प्रश्न उत्तर विचारणार होते तर कधी सही आन्सर दिला तर त्याला ट्रॉफी भेटणार होती. बुक बी लाव ना. तर त्याला ही ट्रॉफी भेटणार होती तर मग त्याने आन्सर एकदम व्यवस्थित दिले हा ना तर मग त्याला ही ट्रॉफी भेटली. खूप आनंद झालाय आमच्या घरात पहिल्यांदा ट्रॉफी आली. असे मेडल खूप आलेले आहेत चांगले 20-25 मेडल भेटलेले आहेत मुलींना बी त्याला बी. पण ट्रॉफी पहिल्यांदा आली इकडून आहे पहिल्यांदा ट्रॉफी आलेली आहे एकदम आम्ही खुश आहेत. आणि त्या ट्रॉफीच्या चक्करमध्ये होते आम्ही तुला आता स्टेटस वगैरे ठेवणार असं तसं तेवढ्या टीचरचा फोन आलता आणि मस्त ही बुक भेटलेले त्याला कबड्डीचं आहे मतलब याचे जे प्रश्न उत्तर वगैरे असतात ते विचारलेले. हां तर कॉन्ग्रॅच्युलेशन शुभम. तर त्याच्या पप्पांना नाही जाऊ दे त्याने पहिले तुम्हाला कॉल केलेला हॅलो पप्पा माझ्या शाळेचे कपडे बघा पीटीचे कसे आहेत टीचरने नाही बोललेले तर आता तुम्हाला कसं वाटलेलं. हां त्याने काय केलं रस्त्यानेच मला म्हणे मम्मी माझा एक फोटो काढून पप्पाला पाठवूया म्हणे आपण पप्पा सांगा असं प्रँक करूया म्हणे. मी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन तिकडून मग आम्ही म्हणतो का काय झालं बोलताय तर मला माहीत पडलं ट्रॉफी भेटली. त्याचं खूप स्वप्न होतं म्हटलं मला ट्रॉफी वगैरे भेटावा तर त्याचं हां 3 वर्षापासून त्याने मेहनत घेतलेली ती आज सक्सेस झालेली आहे ना शुभम. हां त्याची कबड्डीची वगैरे प्रॅक्टिस चालू आहे. मी एक जागा फिक्स करून ठेवलेली जेव्हा मी ट्रॉफी आणणार तर मी तिथं ठेवणार. हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गौतम बुद्धांकडे. आणि आज मला ती सक्सेस भेटून गेली. आता एक पहिला ट्रॉफी आहे ना पहिली आहे ना हां अजून आणू आपण. व्हेरी गुड आज आणूया. कसं वाटतंय मग तुमच्या मुलाला चांगलं वाटतंय. बरं वाटतंय. मला तर नाही भेटली मला खो खो मध्ये भेटली. काय नका पेपर हा ना मग कॅमेरे बिमेरे नव्हते ना अशी शूटिंग करायला
तर काढून ठेवले असते आम्ही. मग ती ट्रॉफी का दावा ट्रॉफी आता कधीची ती ट्रॉफी कुठं गेली आता ती कोणाला माहिती. फेकूछान आहेत फेकूछान. कॅलेंडर आहे ना तिथं तर असं काय व्हिडिओ होता आज. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि चलो बाय बाय. छोटाच ब्लॉग काढलाय, समजून घ्या. कारण की मुलीची बी तब्येत खराब आहे वगैरे, तर त्यामुळे काही जास्त दिमाग काम बी करत नाही, मन बी चालत नाही. तरी बी तुम्हाला एंटरटेनमेंट आणि काय चालू आहे आमच्या घरात ते सांगायसाठी हे ब्लॉग काढलेला आहे. ज्याने कोणी शेवटपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. चलो बाय.